महाराष्ट्र विधानसभेतील चर्चेदरम्यान आमदार सुहास बाबर यांनी राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग विषयी सभागृहात उपस्थित करत हा महामार्ग पूर्वी निश्चित करण्यात आलेल्या जुन्या आरेखनाप्रमाणेच करण्यात यावा अशी मागणी सरकारकडे केली। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावर चर्चेवेळी बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले, शक्तीपीठ महामार्ग हा राज्याच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असला तरी विकासाच्या नावाखाली शेतकरी आणि ग्रामीण जनतेवर अन्याय होऊ नये। नवीन अलाइनमेंटमुळे अनेक गावातील सुपीक शेती, घरे, बागायती क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार आहे। त्यामुळे जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला असून शेतकरी सातत्याने जुन्या अलाइनमेंटचीच मागणी करत आहेत। जुन्या अलाइनमेंट बदलण्याची कोणतीही आवश्यकता नसताना नवीन मार्ग निश्चित करण्यात आला असून त्यामुळे हजारो एकर सुपीक जमीन बाधित होणार आहे। त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत तातडीने निर्णय घ्यावा। आमदार बाबर यांनी सभागृहात लक्ष वेधताना काही ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर मोजणीचा मुद्दाही उपस्थित केलाय। शेतकऱ्यांची संमती नसताना किंवा आवश्यक प्रक्रिया पूर्ण न करता मोजणी केली जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत असल्याचं त्यांनी सांगितलं। या प्रकल्पासाठी प्रस्तावित नवीन अलाइनमेंटला पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमधून तीव्र विरोध होतोय। विशेषतः सांगली जिल्ह्यात आणि परिसरातील शेतकऱ्यांनी सुपीक शेती वाचवण्यासाठी विविध मार्गांनी आंदोलन छेडले। बेकायदेशीर मोजणी तात्काळ थांबवावी अन्यथा आणि शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे। महामार्गाचे नवीन अलाइनमेंट माझ्या मतदारसंघातून जात आहे आणि पूर्वीचे अलाइनमेंट सुद्धा माझ्या मतदारसंघातून जात होते। नवीन अलाइनमेंटमध्ये प्रचंड सुपीक जमिनीचं नुकसान होत आहे। त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग हा जुन्या अलाइनमेंटप्रमाणे करावा आणि शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी सरकारनं मदत करावी अशी मी विनंती करतो। कारण मी यापूर्वी सरकारला पत्र दिलं होतं की नवीन अलाइनमेंटपेक्षा जुन्या अलाइनमेंटमधनं शक्तीपीठ रस्ता करणं हे खूप चांगलं होईल आणि शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही। तर आपल्या माध्यमातून मी कळकळीची विनंती करतो की ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी चालू आहे त्या चुकीच्या पद्धतीनं मोजणी सगळी थांबवावी आणि शक्तीपीठ महामार्ग हा जुन्या अलाइनमेंटप्रमाणे करावा अशी तुम्हाला मी तुमच्या विनंती करतो।